नमस्कार, मी डॉक्टर रविराज शिंदे, ऑर्थोपेडिक सर्जन, म्हैसाळकर शिंदे हॉस्पिटल, सांगली. मित्रांनो, आता मान्सून सीझन येत आहे. लवकरच महाराष्ट्रात आणि सभोवतालच्या परिसरामध्ये पाऊस पडायला सुरुवात होईल. मी गेल्या अनेक वर्षांपासून बघत आलोय की पावसाळ्यामध्ये रुग्णांना अनेकदा अस्थिव्यंगाच्या म्हणजेच ऑर्थोपेडिकचे अनेक प्रश्न समस्या भेडसावत असतात. मुद्दामूनच आज आपण ह्याच विषयावरती काही सखोल चर्चा करणार आहोत. पावसाळ्यात सांधे आणि पाठदुखी का वाढते? नक्कीच हा फार कॉमन प्रश्न मला विचारतात की डॉक्टर, ढग आले की अंग दुखायला लागतंय, ढग आले की डॉक्टर जुन्या जखमा पण दुखायला लागतात, जुनी सांधेवाई पण दुखायला लागते. तर याचं सगळ्यात प्रमुख कारण असं आहे मित्रांनो की पहा, पावसाळ्यामध्ये हवेतील आर्द्रता वाढते, वातावरणाचा दाब बदलतो आणि या सगळ्या गोष्टींबरोबरच आपल्या शारीरिक हालचाली कमी होते, कारण बाहेर बऱ्याच प्रमाणात पाऊस पडत असतो. शरीराची हालचाल ही अन्य ऋतूंच्या मानाने कमी झालेली असते, तर त्या परत दुखायला सुरू होतात अथवा जुनी संधिवात अथवा जुने सांध्यांचे दुखणे पुनश्च डोके वर काढू शकते. पण अशा परिस्थितीमध्ये स्वतः डॉक्टर बनून औषधोपचार सुरू करण्यापेक्षा तुमच्या ऑर्थोपेडिक सर्जनचा सल्ला घ्या आणि योग्य तो औषधोपचार सुरू करा. घसरून पडण्याचे प्रमाण या ऋतूमध्ये का वाढते? नक्कीच तुम्ही एक ऑब्झर्व केला असेल, पावसाळ्यामध्ये घसरून पडण्याचे, फ्रॅक्चर होण्याचे प्रमाण खूप वाढते. ह्याची सगळ्यात बेसिक कारण आहे की रस्ते, फरशा ओल्या होतात. बऱ्याचदा आपल्याकडची लोक पायात योग्य प्रकारची पादत्राणे वापरत नाहीत. त्यांच्या चपलांची ग्रीप, सोल्स हे फार लो क्वालिटीचे झालेले असतात अथवा उन्हाळ्यामध्ये घासून गेलेले असतात. त्यामुळे या चपला पावसाळ्यातील ओल्या रस्त्यांवरती अथवा फरशांवरती योग्य प्रमाणात ग्रीप पकडू शकत नाहीत. त्यामुळे अशा लोकांच्या मध्ये घसरून पडण्याचा धोका जास्त संभवतो. याच बरोबरीनं वयोवृद्ध लोक अथवा मधुमेही लोक यांच्यामध्येही पडण्याचं प्रमाण जास्त आहे, कारण ह्या लोकांच्या मध्ये स्वतःच्या शरीराचा तोल सांभाळणे आधीच कठीण झालेले असते. त्यात पावसाळ्यातील गुळगुळीतपणा व ओल याच्यामुळे ह्या लोकांच्या मध्ये पडण्याचे प्रमाण पावसाळ्यात लक्षणीयरित्या वाढते. तर आपण पडू नये यासाठी काय उपाय करता येतील? पावसाळ्यात पडणं टाळण्यासाठी काही बेसिक गोष्टी करणं अत्यंत आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य ती पादत्राणे वापरली पाहिजेत. त्याचप्रमाणे जे निसरडे झालेले रस्ते आहेत अथवा निसरडे झालेले फरशे आहेत यावरून चालताना विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. वयोवृद्ध लोकांनी पावसाळ्यामध्ये गरज असल्यास काठीचा म्हणजेच वॉकिंग स्टिकचा वापर अगदी न लाजतेपणा करायला पाहिजे. घरातील बाथरूममध्ये अथवा जिन्यांमध्ये ठिकठिकाणी रेलिंगचा वापर करणं आवश्यक आहे. तसेच जिथे गरज आहे त्या ठिकाणी अँटी स्किड फरशी अथवा अँटी स्किड मॅट वापरली पाहिजे. ज्या घरांमध्ये वयोवृद्ध लोक आहेत त्यांनी तर स्पेसिफिकली अँटी स्किड मॅटचा अथवा फरशीचा वापर करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पावसाळ्यामध्ये दुचाकी चालवताना विशेष काळजी घेण्याची आवश्यकता नक्कीच आहे. व्हिटॅमिन डीचा पावसाळ्याशी काही संबंध आहे का? होय, नक्कीच. व्हिटॅमिन डीचा आणि पावसाळ्याचा नक्कीच संबंध आहे. हा प्रश्न मला अनेकदा विचारला जातो. आता बघा, जनरलीच व्हिटॅमिन डीची कमतरता ही अनेक रुग्णांच्या मध्ये आता सापडते. याचं सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे सूर्यप्रकाशातील काम कमी होणे. बऱ्याचदा आता अनेक लोक ही AC व बंद वातावरणात काम करतात, त्यामुळं त्यांचा सूर्यप्रकाशातील वावर हा कमी झालेला आहे. अगदी त्याच पद्धतीनं पावसाळ्यात सुद्धा ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाश कमी प्रमाणात प्राप्त होतो व व्हिटॅमिन डीची कमतरता जाणवू शकते. अशा वेळेला रुग्णांनी डॉक्टरकडे जाऊन व्हिटॅमिन डीची तपासणी करून घेणं व गरज असल्यास व्हिटॅमिन डीची सप्लिमेंट्स घेणं हे अतिशय आवश्यक आहे. सर, पावसाळ्यात कोणती लक्षणे दुर्लक्षित करू नयेत? पावसाळ्यामध्ये जर का रुग्ण पडला असेल तर त्याने पडल्यानंतर अगदी तीव्र वेदना होत असतील, असह्य सूज निर्माण झाली असेल, हातापायात मुंग्या येत असतील किंवा खूप जास्त प्रमाणामध्ये वाकडेपणा वाटत असेल अथवा उभारल्यानंतर बॅलन्स ठेवता येत नसेल, तर अशा वेळेला ही लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. तात्काळ तुमच्या वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. मित्रांनो, या पावसाळ्याचा अगदी मनमोकळेपणाने आनंद घ्या, पण हा आनंद घेताना काही गोष्टींची मात्र विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. योग्य तो व्यायाम करा, योग्य तो आहार घ्या, पायामध्ये अगदी चांगल्या प्रकारची ग्रीप असणारी पादत्राणे वापरा. तुमच्या गाडीचे टायर्स नक्की बघा, ते निसरडे तर झालेले नाही आहेत ना, अथवा अशा वेळेला अपघात होऊ शकतो.
मित्रांनो, अगदी जबाबदारीने आपण सगळ्या गोष्टी केल्यास हा पावसाळा नक्कीच आनंददायक व आल्हाददायक ठरेल.